आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूयात. कालचे एखादे राहिलेले काम पूर्ण करूयात आणि दिवसाच्या शेवटी स्वतःला म्हणूयात, हो आजचा दिवस छान गेला. चला तर मग आजचा दिवस पॉझिटिव्ह एनर्जीने छान उत्साहाने सुरू करूयात. नमस्कार सगळ्यांना. अहो गेल्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात थोडा क्लिनिंग पासून केली. रोजच्या प्रमाणे किचनची क्लिनिंग केली. किचन क्लीन झाले. त्यानंतर मोर्चा वळवला बेडरूमकडे आणि बेडरूम क्लीन झाल्यानंतर बाथरूम सुद्धा क्लीन करून घेतले. बेडरूम नीट आवरलं की खूप फ्रेश आणि क्लीन वाटते. बेड, किचन आणि बाथरूम ही सर्वात महत्त्वाची कामे आहेत. क्लीन झाले की सगळे घर स्वच्छ झाल्यासारखे वाटते. घरातली सगळीच कामे झाल्यासारखे वाटतात. घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसले की मनालाही समाधान मिळतं. कितीही कामं असली तरी स्वच्छ घर पाहिलं की दिवस छान गेल्यासारखा वाटतो आणि मनालाही खूप समाधान मिळते. सो फ्रेंड्स, बेड छान आवरून घेतलं, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून घेतल्या आणि त्याच्यानंतर हे बघा सगळ्या मी अरेंज करून घेत आहे. रोजचंच हे काम असतं. तर सर्वात आधी बेड वगैरे, चादरी वगैरे सगळ्या फोल्ड करून ठेवल्या, वस्तू जिथल्या तिथल्या ठेवल्या. तर सगळं बघा बेड स्वच्छ झाला आणि मग मनालाही खूप आनंद होतो की चला एक काम पार पडलेलं आहे. त्याच्यानंतर घेतलं बाथरूम क्लीन करायला. ही सगळी महत्त्वाची कामे असतात माझी रोज सकाळची. ही आटपून घेतली ना की सगळी अर्धी कामं झाल्यासारखीच वाटतात. त्याच्यामुळे सर्वात आधी गेले की त्याच्यानंतर ही कामं करून घेते आणि मग त्याच्यानंतर इतर राहिलेली कामं. घोळ झाली, देवपूजा झाली आणि मग आले डीमार्ट रेडीवर ऑर्डर केलेले सामान. हल्ली मला डीमार्ट रेडीची होम डिलेव्हरीची सोय खूप सोयीची वाटते. डीमार्टला जाऊन सामान आणायचं म्हटलं की जाणं येणं, वेळ, जड पिशव्या उचलाव्या लागतात. कारण आमच्या इथे डीमार्ट स्टेशन जवळ असल्यामुळे पार्किंगला मोस्टली जागा मिळत नाही. सो त्यापेक्षा घरी बसून सामान ऑर्डर केले की घरपोच मिळते. विशेषतः रोजच्या घरच्या कामांमध्ये वेळ मॅनेज करायचा असेल तर अशा छोट्या छोट्या सोयी खूप उपयोगी पडतात. जर थोडे सामान आणायचे असेल तर वॉकला गेल्यावर मी ते डीमार्टला जाऊन घेऊन येते. आज पुरणपोळी बनवायची आहे, सहजच अशीच. बऱ्याच दिवस बनवली नव्हती. सो ही 1 वाटी डाळ या वाटीने मी भिजत ठेवली होती अर्धा तास आधी. सो आता ॲड करणार आहे मी लवकर शिजण्यासाठी, कारण बनवायची दुपारसाठी. लेट झालं आहे मला. सो गरम पाणी ॲड केलं आहे आणि त्याच्यात ॲड करणार आहे मी थोडंसं तेल आणि हळद शिजण्यासाठी. आणि 7-8 शिट्या करून थोडंसं तेल, थोडीशी हळद, तेल आणि हळद ॲड केलेली आहे. स्वतः लावून घेणार आहे कुकर. सकाळी हे उठल्याबरोबर मी तुम्हाला दाखवले होते हे मोड आलेले मूग अशी चाळणीत ठेवते मी. छान मोड येतात त्यांना, हे बघा. सो छान अशी ही भाजी किंवा सॅलडमध्ये आपल्याला हे वापरता येतात. सो आता हे मी आज काय ह्याची भाजी होणार नाही कारण आता पुरणपोळी करते. सो या कंटेनरमध्ये ग्लासच्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देणार आहे. असे कधीही आपण जर मोड आणून ठेवून दिले ना तर एकदम पटकन ही भाजी तयार होते. छान मोड आलेले आहेत आणि बघा हे बघा सुकेसुद्धा आहेत, एकदम अजिबात ओले नाही आहेत, असे छान मोड येतात. सगळं हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पुरणपोळी म्हटलं की त्यासोबत आमटी ही हवी. सो ही चवदार आणि एकदम अशी टेस्टी आमटी मी बनवून घेतली. त्याच्यानंतर घेतल्या पोळ्या बनवायला, कारण देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून घ्यायचा होता. पुरणपोळी बनवली म्हटलं तर देवाला नैवेद्य दाखवणं हे होतंच. सो छोटीशी पुरणपोळी बनवून घेतली आणि छान असं हे छोटंसं ताट मी तयार केलं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी. गुळवणी, आमटी आणि छोटीशी पुरणपोळी. सो छान असं नैवेद्य दाखवून घेतला देवांना. त्याच्यानंतर आम्ही दोघांनीही छान जेवण करून घेतलं. आज मुद्दाम काही असं तळलेलं केलं नव्हतं कारण जास्त तेलकट खायचं नव्हतं. एकदम सिंपल असा बेत होता आजचा. सो जेवल्यानंतर ऑइल जार्स धुवायला घेतले. माझी एक छोटीशी सवय आहे, तेल संपले की लगेच नवीन तेल रिफिल करण्याच्या आधी जार स्वच्छ धुवून मग ऑइल रिफिल करते. असं केल्यामुळे आधीच्या तेलाचा चिकटपणा किंवा थर साचत नाही आणि नवीन तेलही स्वच्छ जार्समध्ये भरलं जातं. घरातल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या रुटीनचा भाग बनवल्या की क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग फारशी कठीण वाटत नाही.
रोजच्या सवयीप्रमाणे आजही संध्याकाळी आम्ही बाहेर निघालो. थोडे फिरून आलो की मूड सुद्धा फ्रेश होतो. मार्केटला जाऊन थोडे फ्रुट्स घेतले आणि फळं घेऊन झाल्यानंतर आज आम्हाला जायचं होतं वाशीच्या APMC मार्केटला. आम्ही निघालो APMC मार्केटला. थोडंसं काही घ्यायचं आहे, आयुषला पार्सल पाठवायचं आहे. सो त्याच्यासाठी चालू वाशी APMC मार्केट. जायचं आहे का? तुरबा ना अजून काय पाहिजे? वाशीचे APMC मार्केट हे नवी मुंबईमधले खूप मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट आहे. हे फळ, भाज्या, धान्य, मसाले, ड्राय फ्रुट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे मार्केट आणि दुकाने आहेत. विशेषतः ड्राय फ्रुट्स घ्यायचे असतील तर इथे व्हरायटीज आणि क्वालिटी बघायला मिळतात. वेगवेगळे ड्राय फ्रूट, सीड्स आणि इतर ग्रॉसरी आयटम्स एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे शॉपिंगसाठी हे मार्केट खूपच कन्व्हिनियंट वाटतं. ड्रायफ्रुट्स सोबत ब्रेकफास्ट सिरियल्सही अवेलेबल आहेत. म्युझली, ओट्स, हनी कोटेड, शुगर कोटेड, त्याच्यानंतर कॅरमलाइज्ड, सॉल्टी असे सगळे फ्लेवर्स आणि एसेन्स लावलेले हे ब्रेकफास्ट सिरियल सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत. घेण्याआधी ते आपल्याला टेस्ट सुद्धा करायला देतात. छोटे छोटे बरेच पॅकेट करून द्यायचे बोललं तर ते सिंगल सिंगल आहे. सो फ्रेंड्स, आता आम्ही निघालो APMC मार्केटवरून. घेतली छान अशी क्यूटशी राखी. सर्वात आधी सीट बेल्ट लावली. ही कशी क्यूटशी राखी घेतली. सेम दुसरी पण घेतली. आणि देवांसाठी. बस छोटीशी शॉपिंग केली आणि आता घरी निघालोय. आलो घरी. अहो खाली थांबलेत कारण स्वप्नील भेटलाय, गप्पा मारतायत ते. सो मी आले वरती. गेलो होतो APMC मार्केटला. थोडंफार आयुषसाठी काही सामान आणायचं होतं, पार्सल करायचं आहे त्याला. आता जाताना थोडेसे स्नॅक्स वगैरे दिले होते कारण लगेजचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे. सो थोडंसं आता बनवायचं आहे काही गोष्टी. मखाना त्याला ऑलमोस्ट पाहिजे असतात तर ते आणलेत. सो आता मंडेला मे बी ते पार्सल करेन. आणि गाडीमध्ये दाखवलंच मी. हे बघा छोट्याशा क्यूटशा राख्या आहेत त्या. एकदम सिंपल अशा राख्या घेतल्यात मी कॉटन धाग्यांच्या. सो या छान बांधताही येतात. सो अशा नाजूक आहेत बघा एकदम. सो या घेतल्या. APMC मार्केट जे आहे ना ते होलसेल मार्केट आहे. सो ज्या काही आवडल्या होत्या, खूप सुंदर अशा डिझाईनमध्ये राख्या होत्या ना, तर ते एक डझन घ्यायला सांगत होते. सो तेवढ्या नको होत्या. तर हे 2 पीस मी घेतलेले आहेत. आयुषला तर ऑलरेडी मी दिलेली आहे त्याच्यासोबत. सो या 2 पीस मी घेतलेल्या आहेत. सिंपल अशी धाग्याची राखी आहे, कॉटन धाग्याची. आणि हे देवांसाठी. ह्या 25ला हा पाऊच आहे आणि 35ला एक. सो ह्या राख्या घेतल्या. ऑलरेडी स्टॉल आता राख्यांचे लागलेले आहेत कारण आता राखी पौर्णिमा जवळ आली. 15 ऑगस्टसाठी सुद्धा तिथे बऱ्याच वस्तू मिळतात, त्यासुद्धा तिथे अवेलेबल आहेत. आणि मेन म्हणजे मी गेली होती ना, ते ह्या पाऊचेससाठी हे जे काही मी त्याला चिवडा वगैरे बनवून देते ते पॅक करण्यासाठी. याच्या आधी मी त्याला जे काही देत होती चिवडा वगैरे मखाना पॅक करून, ते झिपलॉक आपले रेग्युलर नॉर्मल पाऊच येतात त्याच्यामध्ये देत होती. सो थोड्या दिवसांनी त्याला एक वेगळा वास यायचा त्या पदार्थांना. सो
हे बघा मी काढून दाखवते. हे बघा हे अशा टाईपचं पाऊच आहे. पाटून सिल्वर आहे आणि पूर्ण असं ट्रान्सपरंट आहे. झिपलॉक आहे, हे एअरटाईट आहे. सो हे आणण्यासाठी मी गेली होती. हे सुद्धा त्याचं होलसेल मार्केट आहे. जे काही आपले पार्टीसाठी जे यूज अँड थ्रो प्लेट्स, ग्लास, बाउल्स, पॅकिंग मटेरियल्स, डब्बे, कंटेनर वगैरे सगळे असे झिपलॉक पाऊच, गार्बेज बॅग्स, टिश्यू पेपर सगळं तिथे एका शॉपमध्ये मिळतं. सो हे मी घेतलं आहे. हे पण होलसेलचं मार्केट असल्यामुळे 100 पीसच आपल्याला घ्यावे लागतात. सो आता हे कामी येतील त्याला पाठवायला पार्सल, त्याच्यामुळे मी घेतलं आहे. सो आता जे काही बनवेल ते या अशा पाउचेसमध्ये मी पॅक केलं. सो बस आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. कसा काय वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर नक्की सारिकाज क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर. गुड नाईट.